सण असो नसो गावात गाव पण होतं. पण आता गणपतीला नाचायला सुद्धा पोरं राहिली नाहीत. शिमग्यात आधी सहाणेवर छप्पर नव्हतं आणि बसायला जागा सुद्धा कमी पडायची. पण आता छप्पर आहे आणि जागा पण. कमतरता वाटते ती म्हणजे माणसांची. आधी होळीच्या उजेडात माणसं सुद्धा मावत नव्हती. पण आता पालखी नाचवायला सुद्धा मोजकेच खांदे पुढे येतात. गावच्या मैदानात क्रिकेट, विटीदांडू, कबड्डी खेळणाऱ्या मुलांचा आवाज काही वर्षांपासून येणं बंद झालंय. दहीहंडी पण बघता बघता बंद झाली. का तर दहीहंडीचे 3 थर रचायला मुलंच उरली नाहीत. दिवाळीत गाय बैलांसाठी ठेवलेल्या उडवीला बऱ्याच वर्षापासून आग सुद्धा लागली नाही. गावची सर्व कुटुंबे गुरंढोरं विकून शेती सोडून मुंबईला चालली आहे. गावची शेतजमीन आता जंगल बनत चालली आहे आणि गाव मात्र ओसाड. गावात फक्त काही म्हातारी माणसं उरली आहे आणि त्यांच्यासोबत फक्त भयान शांतता. गावच्या जुन्या रूढी परंपरा हळूहळू विरघळत चालल्या आहेत. शिमगा बंद व्हायच्या मार्गावर आहे. छोट्या मोठ्या भांडणांमुळे भावकीत वाद मात्र वाढत चालले आहेत. रूढी परंपरा आणि माती म्हणजे अस्तित्व, आणि ते अस्तित्व हळूहळू संपत चालले आहे. मान्य आहे गावात राहून काम मिळत नाही. पहिल्यासारखी आर्थिक परिस्थिती राहिली नाही. जगासोबत पुढे जायचे असेल तर शहर गाठावं लागतं. पण कुठेतरी गाव आपण पूर्णपणे विसरत चाललो आहोत. इन्स्टा व्हॉट्सअपवर दररोज गावचे कोकणचे स्टेटस स्टोरी ठेवण्याऐवजी तो मोबाईल बाजूला ठेवून गावाला निदान सणासुदीला तरी यावं असं का नाही वाटत. गावकऱ्यांनो, गावचं गाव पण हरवत चाललंय. आता जुनी शेवटची म्हातारी पिढी याच आशेवर आहे की सर्व मुंबईकर स्वतः कोणत्याही नियमाशिवाय निदान सणासुदीला तरी गावी येतील. गाव पुन्हा भरून जाईल आणि गावाला पुन्हा गाव पण येईल. पाहूया त्याच शेवटच्या पिढीचं म्हणणं काय आहे ते याच नाटकातून. नाटकाची सुरुवात आपल्या गावातील पप्प्या म्हणजेच नाटकातील अतरंगी मुलगा परशा याच्याकडून होते. पाहूया तो काय करत होतो. वाचली यार, बोललो सुटली बोललो. काय गावाले नो कशी आहो आमचं येतरे कुठं आहे? मंडळी मंडळी 12 वाजायला आले. तिला गेले तर काय गावाले नो मे महिना आहे का गणपती आहे एवढा धारा लागल्या. काय खरा नाही, गरमी एवढी वाढली काय करायचा. आता राजा कुठं गेलाय काय माहिती. गणपतीचा डेकोरेशन 2 दिवसावर आला. गणपती 2 दिवसावर आला, डेकोरेशन अर्धा राहिलाय. डेकोरेशन करणार कोण? राजाला फोन करणार. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वह अभी दूसरी कॉल पे व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय बाद कॉल करें. डेकोरेशनचा पडला नाही तर पोरींशी बोलायला पाहिजे. या पोरांना मुंबईत गेलं की असंच हो. त्यांना पोरी भेटला ना गेलं चिपाकलं तर. परत जाऊन बघा. लागलाय 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 लागलाय. हॅलो हॅलो. हा परश्या. अरे राजा भाऊ कुठं आहेस तू? अरे मी अजून मुंबईला पोरीशी जरा कमी बोल. अरे नाही अरे इथं डेकोरेशन राहिला आणि तू काय चाललाय तुझा? अरे काय कुठली पोर नाही अजून नशिबातली. तू काय ऊन पडलाय मुंबईला पण. अरे पोर कशासाठी गेलायस? अरे 2 दिवसावर गणपती आलाय तर डेकोरेशन अर्धा राहिला. तू येतोयस का नाही? अरे मी येतोय रे. मला पण डेकोरेशनची पडली. अरे म्हातारी वाट बघते इथं. म्हातारी वाट बघू दे. अरे पण मी काय म्हणतो, मला बॉस मला सुट्टी देत नाही रे. अरे 10 वेळा गेलो त्याच्या पुढ्यात, सुट्टी द्या पाया पडलो. बॉस सुट्टी दे मला. 10 वेळेला त्याच्याकडे गेला. तुम्हाला एकदा सांगायचा गावच्या सीमेवर नारळ दिला असतो नाही. बरं मी एक काम कर, जा रे सीमेवर आणि नारळ देऊन ये जा. पालनाचा हिडा पण घे. आता नारळ देतो गुलगो देतो. तू दुसऱ्या मिनिटाला मला फोन करून सांगशील बघ. ठीक आहे जा नारळ देऊन ये पहिला. नारळ नारळ कुठं आणू? हो इधरे एक नारळ द्या. द्या 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 द्या.
कोयती कोणाकडनं घे हो मंडळी सिनेमा असं करायचं कोयती कुठं आहे सिनेमा कोयती घ्या हा द्या हो तोंडावर मारू नका द्या इकडं हा तर गावच्या सीमेवर नारळ द्यायला लागेल तेव्हा भावाला जाऊन कुठं सुट्टी भेटेल बाळ माझ्या आईसे हा राजा मुंबईला गेलाय हा गणपतीचं शिमगा व्हायला आला तरी आता बॉस याला सुट्टी देत नाही हा तुला नारळ देत आहे त्याचा सुट्टीचा काय तो बंदोबस्त कर जो कोण त्याच्या सुट्टीचा आडवा येईल त्याचा साप नायनाट करून टाक नारळ देताय दिला आता फोन येतोय का नाही बघा आला का ना हॅलो हॅलो अरे परश्या हॅलो अरे भाऊ सुट्टी दिली मला बॉसनी बोललो होतो ना तुला तू मला आधी का नाही आता तू सीमेवर जाऊन आलास काय अरे मी सीमेवरच आहे अरे काय म्हणतोस काय बघा बोलवतो ना एका नारलान काम करणार तुझ्या सुट्टीचा अरे हो सुट्टी दिला बरं मी आज रात्री गाडी पकडून येतो मग काय झालं काय सुट्टी दिला ना कशी कुणाच्या अंगात आला होता अरे अंगात नाही आला तिच्या बायकोच्या पोटात दुखायला लागला तू मेला नारळ काय कुणावरून ओवरलास तो राहते तो नको विचारू बरं मला सुट्टी भेटली मी आज रात्रीची गाडी पकडून येते उद्या सकाळी म्हातारीला सांगतो तुझ्या हा हा जाऊन सांग राजाला सुट्टी भेटली बजाव म्हातारीला सांगतो आधी जीव अडकलाय तिचा हे म्हातारे हे चापाकालचे अगं तुझा राजा येतोय अगं राजा येतोय तुझा काय म्हणतो बाबा अगं म्हातारे तुझा चाकरमणी येतोय राजा येतोय सुट्टी भेटली त्याला घावणं बनव घावणं बाबा येतोय माझा हा येतोय तुला फोन आला होता बाबा अगं होय म्हातारे फोन आला होता तो सांगतोय काय म्हटलं माझं बाबा अगं सांगतो तुला होय चाकरमनी राजा दिवाळी गणपती शिमगा सगळ्या सणांची वाट बघणारा माणसांनी भरलेल्या गाडीत एकटाच गावी येणारा मनाने सरळ स्वभावाने गोड आणि जबाबदारी झोकून देणारा सकाळी वेळेवर ऑफिस दुपारी डब्यात आईची आठवण संध्याकाळी व्हॉट्सअपवर ताईचा फोटो आणि रात्री थकून पण गावच्या आठवणी झोपणारा पगार झाला की आधी घरच्यांचं बघणारा नंतर स्वतःचं स्वप्न मोठी असली तरी मातीशी नातं न विसरू शकणारा आणि मित्रांच्या जुन्या आठवणीत रमणारा तोच तो चाकरमनी राजा आज रात्री गणपतीसाठी गावी निघालाय 7-8 तासांचा प्रवास पार करत थकलेल्या पायांनी पण उत्साही मनानं राजा अखेर कोकण भूमीवर म्हणजेच स्वर्गात पोहोचला. गाडी जास्त वेळ थांबणार नाही, खाली कोणी उतरू नका. जास्त वेळ थांबणार नाही कशी माझा गाव आलाय मला उतरायलाच लागल. अहो काकानू खाली वाका आणि तुझं सामान घ्या बाजूला. कदम गाडी थांबवा हो. गाडी जाऊ द्या. मंडळीनू आपला गावच बरा हो. त्या मुंबईच्या गर्दीत नाही जमत नाही. काय ती गर्दी. अहो ज्याला चढायचाय तो राहतोय खाली आणि ज्याला नाही चढायचाय तो राहतोय मोरले स्टेशन. काय करायचा. आपला गावच बरा गाड्यानो. आपला गावच बरा. चला त्या गावाला आलाय जरा गावची मजा घेऊया. बरं पण इथं वाट होती ना रे. आले तो वाट कुठे गेली. तो वाट नाही दिसत. पुढला कुणी सगळं कुठली तिकड पुढ बघ्या कोणाला तिकडं कोण आहे. कोण आहे म्हणजे राजा. हा राजा आहे. बाजू काय बाजा तुझा. माझ्या बाजू काय राजा कुपन कुणी कुठून ठेवला इकडं. पण
म्हणजे माझी जागा आहे, माझी कुपन घातलाय मी तिथं. तुझी जागा कुठं? ही आमच्या भावकीची जागा आहे. ती भावकी निघला मला जागा तुझी. भावकी जागा विकला? होय. चायला काही मीटिंग पण नाही लावली, जागा डायरेक्ट कशी विकली? अख्ख्या वाडीची जागा घेतली मी. काय म्हणता आता जायचं कुठं मी? तू तुझी वाट बघ, कुठं जायचं आता. त्या मंडळीनं बघितलं या अशा जमिनी विकतात, वाटा बंद करून टाकतात. तर जायचा कुठं आम्ही? म्हणून सांगताय आपल्या जमिनी कुणाला ऐकू नका आणि आपल्या जमिनी कोणाला ऐकून पण देऊ नका. कळतोय? आज एक आलाय पण ही बघा ती फूडपर्यंत कुपन घातला. आता मला असा जायला लागलो वाटचा मारून. कोकणाला हात न लावता तुला कुठं जायचं तिकडं जा. मी जाताय ग बस तू. कुपन घातली तर मी जा उठलं. एक आलाय ती बघा ह्याची कशी आरेरावी चालली. 10 आलं तर गावात जायचं उठलं वरनं उड्या काढली विमानातलं. म्हणून सांगताय जमिनी विकू नका. चला आता आलो तर आयो बघू दे काय करते माझी आय. हे आय आय कोण रे बाबा? अगं राजा आलाय. बाबा आलास का? राजा आला बाबा. आला आला गाडी जरा लेटच झाली. एकच थांबावा. कुठं जातेस? आधीच आपण काय नाही गेले काय करते काय माहिती. आता काय करतेस? आता उभा राहायचं. काय टाकतेची? काय सगळ्याची नजर लावते? या पोरीच्या बाबाला कुणाची नजर लागली? काय करू? खूप कर. आता काय आणला होतास? बघू दे काय आणलास? अगं हा मीठ नाही मसाला आहे. पाणी दे मला, पाणी दे. खालकी पण भरलेली नाही बा. मला फोन लागला. पाणी पण एक दिवस आठ करून पडतात मसला. आता गेलो की सांगतो अध्यक्षांना जरा 2 टाइम सोडा. माझ्या बाय म्हातारीला काय जागवतोय? बरं चल मला आता एवढी का भात लावून मी ये बाबा. सामान घेतलं. तुला चालवत नाही ग. सांगा माझी तू बस. बसाय तुला बसायला काम नाही खुर्ची. बडवी होती बघ. बायको म्हणजे भाऊ बस कमरत झालं वाकवत वाकीला तो उठवत नाही. उठतो बस. एकटाच आलास? मम्मीच नाही आली? आपला पाचशे आहे ना तो वसायला काय? गेला नारळीला. हा. तेव्हा मला सुट्टी भेटली नाही. गावचा तर सगळा करायचा तोच आहे बाबा. देवा दिला माहिती. बरोबर बघतो ना तुला इकडं. काय बघतो असणार? काय कामं जायचं तुला? आमच्या बाबा काय नाही सकाळी दिवस प्याज मला केली. ती मी खाल्ली. खल्लीस आता काय मला वाटते काय असलं तर घरी खावला कशी काय काय
कर मजा घाण बघू दे घावना बरोबर बनवलास ना घावनाच आहे ना अगं बोला म्हणून घावना म्हणून. भावा माझा बारका ऋतू नाही आला काय नाही त्याला पण नाही अगं आय अगं पण तुझा हा लोगडा का फाटलाय मागं हा? फाटू फिटू झालाय का बाबा काय अगं पण एवढं नवं निघून काय केलं खोपटीत गेलं फाटी आली आबा आणलाय नावा लोगडा आणलाय अगं आता घाल नाही तर ठेवशील परत पेटीत भरून होय. तो भावना काय अगं दे हातात दे माझ्या अगं आय तुझा हात गरम लागतोय अगं वर खुर्चीत बस पण हात का गरम लागतोय बघू दे 2 दिवसापासून अंग गरम आहे. अगं ताप भरला आले तुला 2 दिवसापासून तासात अगं तसंच आहे म्हणजे काय डॉक्टरकडे नाही गेलीस नाही नाही तुझे आता तुला डॉक्टरकडे नाही लागलं ती गाडीने घोडा का हा ताप किती भरलाय आणि अंगावर तर ताप काढू नको तुला कोण आहे आता इकडे बघायला हाय बाबा आता याच्या गाडीवाला तुम्ही सगळी मुंबईत गेली होय नाही ते तुला डॉक्टरकडे न्यायला लागेल थांब मी पाचशेला बोलव का आणि तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ त्या गुलाबाला नको बोलू परवा आहेत ना शेण त्याला शेण आणायला सांगितलं हा? तर गुलाब शेण काही तुकडी पाडला आता तोच कामाला येणार आहे. आता कोण हाय वाढीत त्याच्याशिवाय होय. एक नित्य हाय कोणी एक पप्पी आहे तर दोघं जण आहेत परश्या पप्प्याची जोडी चष्मा पाहिजे परश्या अरे यो परश्या अरे यो इकडे ये लवकर आमच्या आईला ताप भरलाय अरे म्हातारीला काय नाही झालं नाटक करते गुलाब बोलताय बघ असं. काय नाही खावणं पण होते काय म्हणला होता तुझ्या राजा येतोय तुला खावणं बनवायला गेली होती चुलीशी बसली तर गरम झाली आता आपल्याला कसं गुलाब बसायला काय कोणी नाही दिलं तुझ्या नेतेला गल्ली पण हे लागल मध्ये साखर नाही हे म्हातारे काय जाणार तुला कशा सुसवा डॉक्टरकडे यायचं बघतोय का नाही म्हातारीला न्यायची कशी गाडी वगैरे आहे का काय नित्याची गाडी होती तू गेला कामावर गेला आता न्यायची कशी काय उचलून न्यायला गेले त्या अरुणला बोलव फोन करून का बोलव पण नाही घरा बांधायला गेला असेल कोण आहे गाडीवाला कोण आहे गाडीवाला पण नाही राहिले सगळी मुंबईच गेली रे काय केलं काय न्यायला लागलं उचलून नाही गेला इनू आला का आलाय उसगावाला सर काम इनूला बोलव उसगावाला सर त्यांनी कोण लावतो काय नाही याचा कुणाची गाडी आहे कुणाची गाडी आहे काय बाईक वर म्हातारी बसणार आहे काय बघ कोण येतोय का आता तुलाच माझ्याकडे कोणाच्या गाड्या घोड्या आहेत त्या हॅलो हो आमच्या म्हातारीला मलाच न्यायचे आहे येतो ना हा या गेल्या का तर शांती बाय कशाला पाहिजे तुला आता बाबा तू बघ ना कोणा फोन लाव येतोय म्हणे अरे पण तू येईल वरच थांबव गेल्या का तो न्याय लागेल कशी न्यायची कसे उतरून न्यायचं वाडीत रस्ता आहे जागा देतो ते पण बरोबर वाडी अंतर्गत रस्ता आलं होतं ग्रामपंचायतीत केलं हा पण जागा द्यायला म्हणत नाही जागेसाठी भांडायला पाहिजे एवढीशी तुम्हाला जागा मागितली मला ब्लॉक लावायचे वाट तयार करायला कोण म्हणतात आमच्या घरात जायचं नाही आम्ही जागा नाही देणार मग कसं अंतर्गत रस्ता कसं होतं नेणार म्हातारीला ह्या म्हाताऱ्याला आता रस्ता असतं गाडी दारात आली असती का नाही दारात आली असती बरोबर मग आता काय उचलून द्यायला लागेल ही गावकीची भांडणा नाही पाठवत काय नाही व्हायचं चल. म्हातारीचं बांध जर म्हातारे हा, तो उचल दिला. बाबा, नको. एक पाय तिकडे टाक, एक पाय खाली. म्हातारीला-
का डॉक्टरकडे नेता कशी उठल्याची सेल असा एक हात तिकडनं काय टाकायचं? थांब थांब इथे चिकन आहे थांब थांब पाय सरताय थांब काय तो सम्या बोलला असेल घरातनं परडला असेल आजू असेल. सांग लवकर. आलं, काय खाते काय अरे बसायला गाडी महाग घे. माझा बाबा काय खाते खाते म्हातारी हे पानवाडी तिथे रोज करडा घेऊन अरे आला काय मच्छीवाली आली काय बस. अरे गाडीचा हॉर्न वाजव स्टॉपवर म्हातारी आला काय आला काय सांगायचं पाचशेला विषयाला काय कामात आहे बोलतो का कसा गुलाब डॉक्टर येतील कधी त्याला बोलायची पद्धत आहे म्हातारीला घेऊन आलो. पण तू मला कसं काय तू कशी ना दुसरं हे बाबा तू डॉक्टर आले तिला आईला चेक करून घेता हा तू हे चेक करून मी जरा आलो. आलो म्हणजे तुझी मला स्पर्शीवर वाटताय नाही रे इथनं आलो जरा 5 मिनिटात आलो. म्हातारी जा आलो मेल्या, का? जा तू इथनं. काय जी कसं काय तू डॉक्टर आली. अचानक? दोन दिवसापासून तसाच वाटतंय त्या पावसात भिजली की काय काय? संध्याकाळचा झाला हा गार वारा सुटला ना पावसात भिजली नाही ना म्हणजे म्हणजे लोकरी पण होती नवीन नोकरी झालं का नाही माझ्या घरी मारतो तुम्ही वजी लोकरी कशी घालू बाबा 2 दिवस झाला काय उघडणार नाही बाबा काय काय होतं सांग नाही काय रे पावसाचं काय काय होतं ते कुसवतोय 2 दिवस तसाच आहे अंग गरम पकला व्हायचंय सर्दी वाटते सर्दी नाही व्हायची बकला झाल होतो दम गर्दी वर्षापूर्वी राहिला अजून येत नव्हते अजून काय नाही तेवढा चेक करू द्या तुम्हाला हे माझा झालं काय? श्वास घ्या कसेच घे. खोका जरा खोका थांबा थांबा फोकस नाही. तू लांब बोलला खोकला वाटतं की काय खोकला वाटतं जरा पकला म्हणजे पकला तरी जोरात नाही पण ताप बघा ताप सांगते आता रेशनमध्ये ऍडमिट करायला लागेल हा तिला पावसात मला फक्त 5 दिवस सुट्टी भेटली मी राहणार नाही ऍडमिट नको बाबा तुम्हाला इंजेक्शन देऊ नको इंजेक्शन मग काय औषध औषध घ्या औषध द्या गोळ्या ना. गोळ्या बिल्या नको तो बाटलीत असेल तर औषध हे इंजेक्शन नका देऊ ते. ह्या गेलेला त्या इंजेक्शन मला औषध देत आहे औषध देतोय हा? दोन टाइम घ्यायचा आहे अच्छा माझ्या भावाला सांगा काय थांब रे हा औषध म्हातारीला 2 टाइम घालून पाजायचा हा औषध म्हातारीला हलवून पाजायचं. पाजाल ना 2 टाइम हा आहे ना हो आहे आहे बॅग आहे बोला नीट काय ऐकून म्हातारीला हलवून औषध पाजायचं आहे. चला ये 500 रुपये झाले आपले माझ्या बाटलीत होत काय? काय?
तो घरी राहिला वाटतं बाबा. बघितलं मच्छी घ्यायला पैसे आहेत तिथे. पैसे घेस मोठ्या मोठे करू आपल्या हात आहे ना 2000 रुपये बाकी आहेत तुझं. अहो, देतोय की पडून जातोय काय? पैसे जातो माझ्याकडनं घेऊन पैसे. पाखरा मला येत असेल इकडे काय पण ते ठेवून आहे ना तुझी घरी पाखरामध्ये. वसाड्याचं नेम लागत तर ना पाखरामध्ये बोला. तोंड बंद करायचं काय हाय काय तोंड बंद करायचं असलं तर द्या तुमचा शिव आधी तो. बघते. ठीक आहे देतो तू खात्यात लिहून ठेव ना. हातात घेऊन ठेवा. बघा 2500 झाले. हा, जा व्यवस्थित घेऊन नदीला. चला आहे म्हातारे मी आता गाडी मग माझा भावा कुठे गेला बघ. भावाला तसा भावा बाकीच्या वेळी परशा माझ्या खाली वाटतात इकडं भाव गाडी नाही का बाबा मी आवडी कोणाची अजून. हा म्हातारे थांब एक औषध घेऊन ना घेता डमडम टाकायला अजून घर फुलावा. हा म्हातारे चल, चल, चल. गाडीवर पैसे देत आहे. गाव गुरुजे मागवा थांब थांब दयावर दिस काय अरे थांब म्हातारे गावी आहे बाबा. अरे म्हातारीचा दरवाजा आहे. थांब दरवाजा उघडतो अरे थांब तू हा मग चावी माझ्याकडे आहे तोंडात लावी बोल काय मीच लावतो बसाच लावायला बोलवते तिथे नाही कामाचा तो तुझ्या नाही इकडे घरा दुसऱ्याची मी बांधाय लावतो दवाई बोल लावी आता मी लावतो आई असला तर उठवत नाही का. पोटाने लावून घे पहिला ते म्हणजे हात ते म्हणजे काम गाडी तुला नका वेळ बसून. त्याची हाडाने उडी लावून बाई ठावकी 2 आहेत ती बघ. अरे नातूस आलाय काय खायला प्यायला दिलास ना नाही का उपाशी कोणी घेऊन गेली जरा पाणी आणता येत नाही ना बा. आणि हा. 2च ठावकी आहेत. सांगू नको गुलाम. बाबा हा, आणतोय ग. थांबा जरा. मम्मीला फोन केला होता पोचलास ना. काय केलाय नाही फोन मागे वर नद्या बरी आहेत ना. पाणीचा पण गुलाब असा पाणी पण पाहतो काय आय सकाळी प्याज सगळ्या ठेवणार ना जरा गोळ्या घे मी दोषून येतो चलवाडी गोड्या बाटलीत जाऊ शकायचं. बाकीचं का पाचशे द्यायला सांगतो मी येतो जरा संध्याकाळी बघू चलवाडी जा बाबा. हा येतो मी अरे मुंबईच ना आणलास का आणलास का नाही बाहेर बाहेर भावाच्या बागेला हात नको लावतो. अरे नाही घेत. आणला तरी नाही त्याच्या काय वस्तू केला हात लावू नको तू. तुला काय शॉप आहे का घे तुला घे गॅस सेरम कर मला नको ठेव. इसका हिसाब नको करू तिथं. तुला का नाही काय तुम्ही? ती परवाची खालच्या धाराला लावली होती परवाच्या तिकडे लावली होती पडेल्यात तुझ्या आता आजीला होत नाही तुझ्या करतेस कशाला डुकरा भाकऱ्या शिकतात खावायला डुकरा शिकतात तर काय करायचं आता. सगळी नाच धूस करतात. खाल्लायस तू काय आता सांगितलं ना खाल्लायचं 15 वगैरे काही जण खाल्लायचं काय खाल्लायचं औषध दिला नाही तो पाच चालता होईल नाही. असेल तोंडाला आवर घाल काय काय सांगितलं डॉक्टरनी मुलगी झाली काय तुझ्या माहित आहे मला त्या शेणकरी उपडी पालास ना तिथं तुझ्या हा हलवून औषध पाहिजे म्हातारीला हलवून औषध पाहिजे म्हातारी औषध कशी याला हाय म्हणून आणले नाही तर उगाच पैसे घातले. आराम घे तू
कणकीत दुखतंय. तसेच काय थांब. जास्त पडलं तर गचकायची एकट्या नाही माणसा नाही 4 जण तरी कोण येते येशील ना आज वाजता लवकर पाहत ना. थांब आपल्या काय हलवून पाहता म्हातारीला हलवून औषध आधीच गेलीस का काय अरे म्हातारे गेली का काय म्हातारे गणपती आहे गणपती आहे का बसायचं म्हातारे काय झालं बोलू ए संजय ए संजय म्हातारी झोपली का काय म्हातारे म्हातारे राजा कुठं गेला रे आता तेलवाडीत गेला ए ते बागेला आवाज दे तो राजा गेलाय संदीप बोल भेटायला ती बागे आहे बघ झाड कापते तिला आवाज दे तो राजा आलाय तिकडे ए राजा अरे इकडे ये तुझी म्हातारी झोपली तुला काय केलंस माझ्या आईला? अगं ये तू कुठं आहे काय केलं आईला माझ्या? पंख्या खाली, तुझ्या आईला? अरे काय नाही औषध देत होतो औषध घ्यायच्या आधी हे आईला. बरोबर आईला. आता अरे नाही नाही बरोबर अरे तुझं औषध दिलंस का नाही? अरे द्यायच्या आधी म्हातारी कोण बोलत नाही यार. आईला. अरे नाही औषध देत नव्हतं थांब रे म्हातारी काय करायला जातो हे तरी होतो काहीतरी अरे तू औषध दिलास का? अरे देत होतो 4 माणसानं बोलवलं ती पाडी. ए संजय अरे बघायला होतं. ए संजय अगं ये ते बाबेला बोलव ए बारक्याचे त्या मंजुलाला बोलव ए म्हातारे काय रे अरे बघील रे तुझ्या तू काय काय चप्पल लाव चप्पल. चप्पल 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 हे चप्पल नाही कांदा लाव कांदा. कांदा म्हणतो कांदा लावून दे. कांदा कुठं आहे कांदा म्हातारे मच्छी कांदा 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 नाही बटाटा चालेल आता काय ते तेरावीचं जेवण घालायचं का? कांदा घेऊन ये. कोलमी नाही खात आता हे लसूण 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 लाव लसूण लाव लाव दे, ते काय तू कर बाबा. हे म्हातारे हे आयो बरोबर ये आयो आयो हे आयो. मला तू पहिले डॉक्टरला फोन लाव. तू काय झालं बघ औषध दिलास की नाही पण? नाही दिला घेतला कुठं अरे झोपली मग कशी काय? तू पहिले डॉक्टरला फोन लाव. विचार, काय झालं बघ. अरे झाला होता म्हातारे म्हातारी मला 5 दिवस राहायला तरी लागले. हे बाबा 5 दिवस सुट्टी होती. 10 काय दिवस तू राहायला. इकडे ये, ठीक आहे म्हणतो इकडे काय म्हणतो बाईक पॅन्ट टाकायचं. हे म्हणतो म्हातारी आहे जमिनीचं कागद बिगद आहे तर म्हातारी आहे आमचं लावून पहिलं ते डॉक्टरला विचार काय झालंय. माझी सुट्टी वाढवायला लागेल. दुसरा नारळ द्यायला जाऊ. हॅलो हॅलो नमस्कार डॉक्टर रवी बोलतोय. हो परशा बोलतोय नमस्कार, परशा. हा हा ओळखली ओळख. होय म्हातारी बेशुद्ध पडले काय करायचं अरे परशा काय केलंस तू? काय नाही केला तुम्ही सांगितलं होतं तसं औषध देत होतो कसं औषध दिलंस? तुम्ही बोलवतो ना म्हातारीला हलवून औषध द्या अरे म्हातारीला हलवायची नव्हती, औषधाला हलवायची होती आणि म्हातारीला पाजायची होती. म्हातारीला औषध हलवायचं होता म्हातारीला हलवली आता म्हातारी हलत नाही बरं एक काम करा आता. तुमचं औषध पाजलास कसा? अरे भाजला नाही थांब तू बस हा बोला बरं एक काम करा हा. आता पाणी घ्या हा. आणि आजीच्या तोंडावर मारा.
येईल शुद्धीवर. ओके जाऊ, ये. हो येईल. हा, ठीक आहे. पाणी पाणी आणू. पाणी आहे का? साधा पाणी आहे. कापूस नाका साधा पाणी नाही तो फरशीवरचं पाणी का फरशीवरचं म्हातारीचं पाणी संध्याकाळचं. हा. बघा हे रे. म्हातारी कडक आहे. पाणी म्हणजे टाकून डायरेक्ट खाते वाटतं. पण तो औषध पाडलाच नाही कसा नाही पाजला औषध. पाडलाच नाही मग बेशुद्ध झाली कशी सांग तिला डॉक्टरने काय सांगितलं डॉक्टरने काय सांगितलं? म्हातारीला हलवू नाही शकतात. हा, मग? म्हातारीला हलवली म्हातारीला हलवलीस अरे अरे गुलाबा औषधाला हलवायची म्हातारीला म्हातारे गणपती बसणार यावर्षी. म्हातारे बाबा घरी आहे? आई आगो इकडे आई तुमचा भाव कुठे आहे? तू विचार जमिनीचं कागद कुठे बाबा आता नावता हाताची आमचा दिला होता. का औषध पाहिजे स्वतः आहे कोण आता दम घ्या आधी दम घ्या आई दम घे आहे कोण पाहिजे हा औषध पाहिजे स्वतः जाऊ. तुला मग काय झालं पाठीमागं गेला माझ्या ना काय गादा गादा हलवाय लागला मला. थांब तू वाट थांब माझा जीव हलत आला ना. तू थांब त्यामध्ये हलवलं त्याला बघ बाबा कुठे आहे तुला पळाला. तुला हलवलं का? बाबा? त्या औषध हलवायचा होता आणि तुला तर तेच वाटतोय हे औषध घेऊ हा इकडे आहे. तो माझे 4 दिवस काढीन न तुझा लगीन तरी बघीन. पाणी देवाच भावा करू आहे. हेच वाटतंय. असं का डोलं का पण तुला घालवलीस ना आज सुट्टी वाढवली असतीस आता एवढ्यात जात आहे काय मी तेवढ्यात जाऊन येतो. गावला करतस तू आता हे काय तू डोलं उलट फिरवलं कसा राहून नाही वायच गणकर आहे ते काय नाही नाही असं नको करू. आज तुमच्या मुलं तर हा गाव टिकून आहे नाही तर काय दार सगळी बंदच आहे बंद तर काय कोण आहे वाडीत कोण बघतात हे 4 म्हातारे ती शांती आहेस ही आणि तू दमान बोल दमान दम वलीवरनं चांगला सुख सुख आहे. टोकाकडे पण ही पांगती म्हातारी आहे ती आपली बोलाशी असते काय येते इकडे कुठे बोलायला व्हायच काय चालाय दम घे. बरा वाटते ना तुला बेस वाटत गेला काय तो गुलाम गेला सुट्टी किती दिवस आहे सुट्टी नाही जास्त नाही 4 दिवस आज न गणपतीचं आता तुझी अवस्था बघून मला आता जावं नाही राहत मग इथं असं म्हणजे आता आता आमचं तिकडे सगळं कारभार आमचं सगळं तिकडे होय बाबा ते राहून तरी काय करायचं होय होय तुला बोलला चल आमच्या सोबत हं. तू म्हणतेस नाही मला त्या पैशावर जमत नाही पाय घालतात सुटतात काय म्हणतो ते मुंबईला काय जमतंय का मुंबईला ते एवढ्याशा खोल्या बाबा ते आम्हाला नाही जमत काय करणार जावं लागतं त्याच्याकडे तू येतेस मग माझ्यासोबत नाही नाही मी आपल्या इकडे बघाय मग तुला इथं बघीन तू इकडं तर कोण कशाला बघाय हवाय कोण कशाला म्हणजे दिवस झाले. तुला मसा हलवून कधी मारे सांगणार तसंच आहे तू बोलवलीस म्हणून नाही तर त्या गुलामाला कधी काय सांगितलं नाही. वाटते ना आहे जरा बेस आहे. काय सांग मग तू आता जातोस ना नाही जाणं. तुम्ही आलं की वाज बेस वाटतो बाबा नाही तर अख्या घरभर म्हातारी एकटी तू कसा करत असते तेवढं तुला कंटाळा नाही येत आहे गं? पंचायत करून काय सांगायचं भाऊ कुणाला मला तुला
जाता वाईस 2 ठावके आणता ते शेवटी आईला सांगायचं ना येऊन आला गर्दी आहे. सांगता तिला मग देते आम्हाला. देते आणून देते. तो मावळ्याला जाऊन नको पानवाडी बरोबर. मावळं आधी काय येतात काय इकडे पानवाडी पासून सांगतो उरला सुरला आणता तिकडे तो जाऊला आणि तो काय तो सगळा बोलली बस चांगल्या चांगल्या शिंट्या तिकडे संपतो काय नाही वाटत बाबा हाय बेस आहे तो गेला होताच गेलो संजय आलाय का नाही यंदा कोण नाही आले सुट्ट्या नाही त्याला कामा धंद्याचा पण बघायला हवाय ना गणपती येतील ना 4 दिवस नाचतील ना जाते काय बघतास काय आता लगीन करून टाक माझं डोलं उघडा असतो बाय चांगलीशी पोर बघून मम्मीच पप्पाचा सांग बाबा त्या पाठच्या पोरांची लग्न झाली बाबा तुमच्याशिवाय करमत नाही रे मला मुंबई नाही जमायची हो राहील तू काय 4 दिवस आहे मग कोण बघितलं आता बघितली कशाला पण बघायला नाही वाडीत फिरून ये गणपती आहेत तिकडे तर माझी काय चिंता करू नका तर वाईट कधी आम करू काय झाला काय गरम हीच ती शेवटची पिढी जिच्या हातात ना इंस्टा ना फेसबुक ना स्वतःचा मोबाईल डोक्यावर पदर मनात अफाट प्रेम ना कधी कसली तक्रार पण मात्र वाट बघणं तेही एकाच गोष्टीचं आपल्या चाकरमान्यांच्या परतीचं चाकरमानी मुंबईला निघतो आणि हीच पिढी आपले अश्रू चष्म्याआड लपवते आणि शांतपणे पुढचे येणे काढते उन्हाळा पावसाळा हिवाळा तेच तंतरणारे हात शेतात कष्ट करतात पण झाडाला लागलेली फळं मात्र स्वतः खायची विसरून मुंबईला पोहोचतात शेतात उगवलेले धान्य केवळ पोषण नसून शहरातल्यांसाठी पिकवलेले प्रेम असते आता हीच पिढी आपल्याला सोडून चालली आहे हळूहळू शांतपणे एकटीच इथून पुढे अशा जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांचं काळ संपत चालला आहे म्हणून त्यांची काळजी घ्या आजारी असतील तर इलाज करा औषधं द्या आणि सर्वात महत्त्वाचं तिचे शेवटचे दिवस त्यांच्या सोबत घालवा हीच ती माणुसकीची शेवटची खरी पिढी